नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्र शासनाच्या सर्वकोश धोरणानुसार सन 2025-26 करता बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती व आरटी या संस्थांमार्फत सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट ही दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती। ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। लक्षात ठेवा, रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध असणार आहे। दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर सदर पोर्टल बंद होईल आणि त्यानंतर रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध राहणार नाही। त्यामुळे दिलेल्या तारखांनुसारच विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवणे गरजेचे आहे। जर विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवले नाही तर त्यांना जे गुण दिले गेले असतील तर ते फायनल मानले जातील आणि नंतर कोणत्याही प्रकारचा आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही। रिस्पॉन्स शीट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध असलेल्या URL लिंक्स खालीलप्रमाणे। URL लिंकवर क्लिक केल्यावर खालील पेज ओपन होईल। इथे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यावर खालील पेज ओपन होईल। इथे ईमेल आयडी कॉलम मध्ये नोंदणी प्रक्रियेच्या वेळी वापरलेला नोंदणीकृत ईमेल आयडी टाईप करा आणि पासवर्ड कॉलम मध्ये नोंदणीच्या वेळी सेट केलेला पासवर्ड टाईप करा। यानंतर रिस्पॉन्स शीट पर्यायाचा वापर करून तुम्ही सोडवलेली उत्तरपत्रिका योग्य उत्तरांसह पहा। ॲड ऑब्जेक्शन या टॅबवर क्लिक करून कोणत्याही प्रश्न किंवा उत्तराबाबत आपला आक्षेप असल्यास तो नोंदवा। सोबतच वैध कारणे पुरावे जोडून अधिकृत अंतिम मुदतीपूर्वी आपले आक्षेप सादर करा। रोल नंबर, उमेदवाराचे नाव, परीक्षेची तारीख, शिफ्ट क्रमांक, प्रश्नपत्रिकेच्या संच नाव हे सर्व ऑप्शन्स स्वयंचलितपणे येथे येईल जे तुम्हाला भरावे लागणार नाही। प्रश्न आयडी निवडा, हे मात्र तुम्हाला ड्रॉप डाऊन यादीमधून सिलेक्ट करावे लागणार आहे। त्याचबरोबर आक्षेपाचा प्रकार म्हणजेच टाइप ऑफ ऑब्जेक्शन ऑप्शन आयडी हे तुम्हाला निवडावे लागणार आहे। कॉमेंट, इथे तुम्हाला तुमचा आक्षेप जास्तीत जास्त 150 अक्षरांपर्यंतच नोंदवावा लागेल। अपलोड सपोर्टिंग एव्हिडन्स, इथे तुम्हाला एव्हिडन्स म्हणजेच वैध कारण पुरावे चूज फाईल टॅबवर क्लिक करून अपलोड करावे लागेल। याला मर्यादा आहे। ही फाईल JPEG किंवा JPG स्वरूपात 300 KB पेक्षा कमी आकारात अपलोड करावी लागणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आक्षेपाचा प्रकार टाइप ऑफ ऑब्जेक्शन हे तुम्हाला निवडावे लागणार आहे, ज्यामध्ये खालील ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यापैकी एका वेळी एक असा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। वरील सर्व माहिती योग्य पद्धतीने भरल्याची खात्री करून घ्या आणि त्यानंतर ॲड ऑब्जेक्शनवर क्लिक करा। जर तुम्हाला आक्षेप सादर करायचा नसेल तर परत जाण्यासाठी बॅक टू डॅशबोर्डवर क्लिक करा। पोर्टलमधून बाहेर पडण्यासाठी एक्झिटवर क्लिक करा। सर्वात महत्त्वाचे, आक्षेप नोंदविताना कृपया टिप्पण्या म्हणजेच कॉमेंट्स आणि संदर्भ कागदपत्रे अपलोड सपोर्टिंग एव्हिडन्स सबमिट करणे अनिवार्य आहे। त्याशिवाय तुमचे आक्षेप नोंदवले जाणार नाहीत आणि पर्यायाने विचारात देखील घेतले जाणार नाहीत। आपल्याला आणखीन आक्षेप नोंदवायचे असतील तर ॲड ऑब्जेक्शन्स वर क्लिक करा आणि आधी नमूद केल्याप्रमाणे प्रोसेस फॉलो करून आपले आक्षेप नोंदवा। आपणास काही प्रॉब्लेम आल्यास खाली दिलेल्या आपल्या जवळच्या सेंटरवर लगेचच संपर्क साधा। हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा आणि हो, आपण अजूनही आपल्या समता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच करा, म्हणजे आपल्याला यासारखे अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा।